कधीकधी काही कारण नसताना मन अस्वस्थ होतं किंवा तब्येतीच्या काही तक्रारी आहेत असं वाटायला लागतं. खूप सुनं-सुनं वाटायला लागतं किंवा अस्वस्थता खूप वाढत जाते. आरोग्याच्या तक्रारी आहेत असं वाटायला लागतं आणि हे का होतंय, कशामुळे होतंय हे कळायला काही मार्ग नसतो. मग उगीच याला दाखव, त्याला दाखव, इथे जा, तिथे जा असं आपण सतत त्या अस्वस्थतेतून काहीतरी उपाय करण्याचा प्रयत्न करत असतो. पण अशा वेळेला काही उपाय मला सुचवावेसे वाटतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये कलह हा कमीत कमी असावा. म्हणजे संवाद जरूर असावा. कदाचित थोडंसं वादसंवाद होऊ शकतात, वादविवादही होऊ शकतात. पण विनाकारण खूप मोठ्याने आरडाओरडा करणं किंवा खूप मोठ्याने बोलणं हे थोडंसं टाळलं पाहिजे. ज्यांना ऐकू येण्याचा काही प्रश्न आहेत किंवा घरात काही सीनियर सिटिझन्स आहेत त्यांचा काही प्रश्न आहे तर गोष्ट वेगळी आहे. पण तसं काहीही नसताना विनाकारण खूप मोठमोठ्याने आवाज करणं, खूप मोठमोठ्याने बडबड करणं, कुठल्याही चांगल्या गोष्टीला नकारात्मक पद्धतीने वाद घालत बसणं हे टाळलं पाहिजे. त्याच्यामुळे घरातली शांतता टिकण्यास मदत होते. दुसरी गोष्ट म्हणजे स्वच्छता. आपण नेहमीच म्हणतो ना, की जिकडे स्वच्छता आहे तिथेच लक्ष्मीचा वास आहे. ते अगदी खरं आहे. घरामध्ये विनाकारण जर अडगळ आपल्या साठलेली असेल किंवा नको त्या वस्तू आपण डंप केलेल्या असतील, तर त्या आधी त्यांची विल्हेवाट लावणं हे जास्त महत्त्वाचं आहे. जितकं घर स्वच्छ, साफसुथरं आणि नीटनेटकं असेल, तितकी शांतता, मनाची शांततासुद्धा वाढायला मदत होते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे संवाद असायला पाहिजे, पण तो वाद किंवा भांडण ते नको. मन नकारात्मक गोष्टींनी सतत वढता कामा नये. दुसऱ्यांचं वाईट चिंतणं किंवा दुसऱ्यांना पुढे जाऊ न देणं ही मनाची वृत्ती ही सुद्धा कमी केलं पाहिजे. दुसऱ्यांबद्दलचं गॉसिप्स हे घरात होता कामा नये. घरामध्ये कायम चांगल्या चांगल्या गोष्टी जर केल्या तर त्याचा उपयोगसुद्धा चांगला होतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिंता. चिंता आणि चिता याच्यामध्ये फारसा फरक नाही आहे. कारण असं म्हणतात ना, की चिंता ही मनाला जाळते आणि चिता ही शरीर जाळते. त्यामुळे दोन्ही अतिशय वाईट आहेत. विनाकारण चिंता करत बसण्यापेक्षा आजचा क्षण जो आहे तो जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याचबरोबर त्याच्यावरती उपाय काय करता येईल त्या उपायांवर लक्ष दिलं पाहिजे. काही बदल आहेत, करून बघूया. कदाचित त्याने नक्कीच फरक पडू शकेल.